ते आमच्या घरात सगळं पाणी गेलं. आम्हाला बसायला सुद्धा जागा नव्हती. आम्ही पलंगावर बसलो. जे जेवण नाही, खाऊन नाही, काहीच नाही. या नालीच्यानं लय त्रास आहे आम्हाला. मेंबर लोकांनी फक्त अशाच नाल्या करून दिल्या की त्याच्यातून पाणी सुद्धा जात नाही. पास नाही होते. सर पूर्ण आमच्या घरा येते ते बोलावलं तेवढ्यापुरती आले. आता सकाळपासून काही त्याचा कोणाचा पता नाही आहे. गेल्या वर्षी आम्ही कमिटीत रिपोर्ट दिला, अर्ज करून त्याला सांगितलं, पण ते म्हणे येतो येतो करून ते आले नाही. याही वर्षी हे कंडिशन झाली. आता पण जीसीबी आणतो त्याने काही अजून आणली नाही. अनिता किसन नांदुरकर. ते आमच्या घरात सगळं पाणी गेलं. आम्हाला बसायला सुद्धा जागा नव्हती. आम्ही पलंगावर बसलो. जे जेवण नाही, खाऊन नाही, काहीच नाही. या नालीच्यानं लय त्रास आहे आम्हाला. मेंबर लोकांनी फक्त अशाच नाल्या करून दिल्या की त्याच्यातून पाणी सुद्धा जात नाही. पास नाही होते. सर पूर्ण आमच्या घरा येते ते बोलावलं तेवढ्यापुरती आले. आता सकाळपासून काही त्याचा कोणाचा पता नाही आहे. गेल्या वर्षी आम्ही कमिटीत रिपोर्ट दिला, अर्ज करून त्याला सांगितलं, पण ते म्हणे येतो येतो करून ते आले नाही. याही वर्षी हे कंडिशन झाली. आता पण जीसीबी आणतो त्याने काही अजून आणली नाही. अनिता किसन नांदुरकर. रात्री आमच्या घरात खूप पाऊस आला. सर म्हटलं इथलं पाणी आलं की आम्हाला रात्रभर आम्ही 1 वाजता तिथं लोक बसले होतो पलंगाईवर. इथलं म्हणजे गोमा, इचूकाटे, सर्प आमच्या घरात त्या पाण्यामुळे खूप आले. रात्रभर आम्ही जेवण सुद्धा नाही केलं. ना कोणते मेंबर आले पाहिले, ना कमिटी वाले आले, ना नगरपालिकेवाले आले, ना नगरपालिका काहीच करू शकत नाही, ना नाल्या नीट केल्या, काहीच नाही. तात्पुरतं नाल्या केल्या, पाणी अजिबात जात नाही. म्हणाले गेलात की घर तुटतील. रुपाली वैतकार. आमची तक्रार आहे सर, म्हटलं की फक्त आमचं हे पाणीची आम्हाला परेशानी आहे. कारण की नगरपालिका जिथपर्यंत पाणी काढत नाही तिथपर्यंत म्हटलं आमचं मसला हल होऊ नाही शकत. कसं आहे, नगरपालिका आता प्रत्येकाचे लय घरकुल आलेले आहेत, पण आमची घरकुल पास का न होत ते हे आमचं असं काही म्हणणं आहे. कारण की देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतात की बा सरेले घर भेटून आले, सर घर भेटून आले, पण घर का न भेटून आले याचं कारण हेच आमचं म्हणणं आहे नगरपालिकेला. आम्ही ना घरकुलचे हे बी दिले आहेत, फायलाही दिल्या आहेत, पण तरी बी घरकुल आतापर्यंत पास झालेले नाही. नगरपालिकेला तक्रार केलेल्या आहेत आम्ही नगरपालिकेला, घरकुलचे तक्रार केल्या आहेत, नालीचे बी केलेले आहेत, पण कुणी काही पुढे हे करत नाही. रवींद्र महादेव सरावणे, तालुका अकोट, जिल्हा अकोला. मैं अपंग आदमी हूँ। रात भर पेटी पर बैठा, ये इतनी बारिश हुई कि सारा पानी घर में घुस गया, दोनों तीनों घरों में पानी। अब मैं अपंग आदमी क्या कर सकता, पेटी के ऊपर बैठा हुआ। मेंबर को बोले मेंबर केस नहीं ले लो। मोहम्मद अकरम। हमारे घर में पानी घुसा तो रात भर हम परेशान हो गए। रात भर पानी फेंकते फेंकते दिन निकल गए हमारे। हाँ, और जो हमारा खाने पीने का सामान था वो भी सारा पानी से नुकसान हो गया। और अपंग आदमी है, हमारा कोई कमाने वाला भी नहीं। यही नाली का पानी था, बरसात का पानी आया, नाली का पानी निकला नहीं तो वही पानी हमारे घर में घुस गया। बहुत परेशानी हो गई। यही पानी बता रहे थे टीवी में, उसकी वजह से हमने 2 दिन हमारे बाल बच्चों को भेज दिए। हम रात भर पेटी पर बैठे रहे, अपंग आदमी और मैं। ये पानी नाली का पानी था, हमारे घर में जो घुसा था नाली का पानी था। ये पानी से हमको बहुत परेशानी हुई। नहीं, अभी तो कोई हमने किसको बोले नहीं, मगर हम बाहर निकले तो जब सब लोग जमे थे हमारे जाए तक के चले गए। हाँ, इतना बड़ा सांप निकला। अभी ढूंढ ही रहे थे तो वो कहाँ घुस गया तो पता भी नहीं चला। अभी पानी साफ करते करते निकला वो बड़ा ही सांप। खालेदा बी पाणी आलं होतं. माझ्या घरात इथलं पाणी आलं की मला उभं राहायला जागा नव्हती, घरांनी बसायची जागा नाही. स्वयंपाक करायला बसली तर पाणी एकदम आलं ना, तर ताव्यातली भाकर वरते गेली तशी. आणि मला इथलं दिमाग खराब झाला. म्हणायला गेलं ना तर भलं काही बोलत जात जा. मेंबर नाही आले, कोणीच नाही आलं. या त्याईले म्हटलं की तुम्ही या तर येतो केलं, पण जबर कोणीच नाही आलं. 2-3 वेळा गेलो बोलायले आणि बोलायला गेलं तुम्ही मुकटन राहा असे बोलतात. आम्हाला राव टाकून सगळे मुकट्यानं करतात. समोरची नाली खोदाच लागते, ते सामने आहे की नाही तर ते, नाहीतर आमच्या घरात पाणी येते. मी मंगला बाबूराव पाखरे, अंजनगाव रोड, अकोट.
रमाबाई नगर. कर लंबा कर